चुनूं तू अब ना। मैं परिंदा हूँ तू है, मैं अपना आसमां चुनूं तू अब। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर व्हिडिओमध्ये दिलेले बिटमार्क आणि शेकी प्रीसेट लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता तुम्ही अलाइट मोशनमध्ये। तर ते बिटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा बीट इफेक्ट अप्लाय करायचा आहे, म्हणजेच ओपन करून घ्यायचे आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर आपण IPL स्पेशल इथं व्हिडिओ आहे तो क्रिएट करणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज म्हणजे हाफ इमेज घ्यायचा आहे। तुम्ही डेमो बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की हाफ इमेज कशा प्रकारे घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हाफ इमेज घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला काय करायचं आहे 4.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन हा इमेज लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सेटअप करायचा आहे। खाली सेटअप केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि MIचा लोगो घ्यायचा आहे। आता इथं तुम्ही कोणताही लोगो घेऊ शकता, तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणताही लोगो घेऊ शकता। मी MIचा सिलेक्ट केला आहे। इथं MIचा काय करायचं आहे लोगो आहे तो त्याची साईज कमी जास्त करून सेट करायची आहे। बघू शकता अशा प्रकारे मी सेट करतोय। तुम्ही अशाच प्रकारे तुमचा कोणताही लोगो इथं ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर याची ही लेंथ आपल्याला काय करायचं आहे की 4.29 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे 1.29 म्हणजे या समोरचाच बीटवर यायचा आहे। त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो आपला हाफ इमेज आहे त्यातला जो हाफ दुसरा राहणार आहे तो इमेज ॲड करायचा आहे। आता ॲड केल्याबरोबर प्रॉपर अशा प्रकारे त्याची ही लेंथ आपल्याला 4.29 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। आणि या इमेज लेअरला काय करायचं आहे परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक शेप आहे तो ॲड करायचा आहे। शेप ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन 180 डिग्री म्हणजेच -180 डिग्री रोटेट करून याची जी साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर या प्रॉपर साईजला मॅच करायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे प्रॉपर साईजला मॅच करून इथं आहे तो हा शेप आहे तो सेट करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता इथं मी शेप आहे सेट करतोय। अशा प्रकारे आपण शेप अशा प्रकारे सेट केलेला आहे। शेप आहे तो सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की अशा प्रकारे बघू शकता इथं आपण शेप नॉर्मली सेट केलेला आहे। बघू शकता सेट झालेला आहे। याची ही लेंथ आपल्याला 4.29 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आता 1.19 जो सेकंड नंबरचा जो इमेज जोडला आहे त्यालाही काय करायचं आहे कोणताही PNG ॲड करायचा आहे। तर मी CSKचा करतोय। अशा प्रकारे तुम्ही कोणताही करू शकता। 2 टीमचं कुठल्याही तुम्ही इथं एडिट करू शकता। आपण MI आणि CSK या दोन्ही टीमचं केलेलं आहे। तर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे आणि याची लेंथ 4.29 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर परत काय करायचं नेक्स्ट स्टेप तुम्ही इथं बघू शकताय की वरती तुम्हाला त्यानंतर 45 आणि 7 अशा प्रकारे नंबर दिसतील। तर इथं तुम्ही कोणतेही नंबर जर्सी नंबर टाकू शकता। मी इथं रोहित शर्मा आणि आपला जो थाला आहे त्याचा आपण इथं जर्सी नंबर टाकलेला आहे। इथं काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि रोहित शर्माचा हा फोटो आहे तो आपल्याला ॲड करून 10.13 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत ॲड करायचा आहे आणि याची लेंथ आहे ती आपल्याला बॅकग्राऊंडला म्हणजेच अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। म्हणजे बघू शकता रोहित शर्माचा इमेज ॲड केल्यानंतर 45 नंबर आहे तो वरती दिसणार आहे। त्यानंतर थालाचा ॲड करण्यासाठी म्हणजेच माहीचा परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून हाफ इमेज ॲड करून याची लेंथ आपल्याला 10.13 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून फक्त हा इमेज लेअर आहे तो मधोमध घेऊन यायचा म्हणजे 7 नंबर आहे तो तुम्हाला इथं दिसून येईल। आता इथं तुम्हाला जर टीम बदलायची असेल कोणताही वेगळा प्लेअर लावायचा असेल ते तुम्ही ते इमेज लावून सिम्पली या 45 नंबरवर क्लिक करून एडिट क्लिकवर करून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही खुडून तुमचा कोणताही जर्सी नंबर ॲड करू शकता। तर जर्सी नंबर ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं शेवट यायचा आहे आणि खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेला अशा प्रकारे तो PNG ॲड करून इथून बॅक निघायचा आणि शेकी प्रीसेट ओपन करून हा जो इफेक्ट दिला आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आणि लास्टचा जो PNG ॲड केला त्या PNGला अप्लाय करायचा आहे। अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि स्टार्टिंग सेटिंगवर ॲड करून बघू शकता इथं आपल्याला 0.20 या सेकंदावर सेट करायचं आहे।
आणि इथून हा इफेक्ट आहे तो कॉपी करून इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे आणि युनिक असा लुकही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. आता क्रिएट झाल्यानंतर ह्याला नेक्स्ट स्टेप काय करायची, आधी सगळ्यात पहिल्यांदा इथं जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घेऊया. अप्लाय झाल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.